कुमार
म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण 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 हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला पद्मनाभ भौजियला पद्मनाभ भौजियला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ संपुट हे हृदय पेटी संतुष्ट हे हृदय पेटी संपुट हे हृदय पेटी संतुष्ट हे हृदय पेटी
करुणी पोटी साठवू 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 संत दर्शन आला संत दर्शन आला संत दर्शन आला संत दर्शन आला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुया भावाचा पडला 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 संत दर्शन आला संत दर्शन आला संत दर्शन आला संत दर्शन आला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडिला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला विठोबा विठोबा रखुबा
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरणा करुणा उतरे चरणा संतांचिया उतरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धी विद्या देऊ मोई हरवू क्लेश विकार. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावा व्यासू भटा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तुफान देवा. निवृत्ति उदारा तुफान देवा निवृत्ति उदारा तुफान देवा. मुक्ताबाई नमो त्रिगुणापावली. मुक्ताबाई नमो त्रिगुणापावली. आदत्र जननी देवाची हे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिगुण पावली. आदत्र जननी देवाची. महापुण्यभूमी सखाराम कुरुक्षेत्र. सर्व भाविकांचे असे हीच गोत्र. अवतार कार्य तै ठाई झाले. पुण्यपुरुष ते अवतारी आले. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम किसनगिरी बाबा नमो नमः. श्री किसनगिरी बाबा नमो नमः. जय किसनगिरी बाबा नमो नमः. गुरु किसनगिरी बाबा नमो नमः. किशनगिरी बाबा नमो नमः. श्री किशनगिरी बाबा नमो नमः. श्री किशनगिरी बाबा नमो नमः. श्री किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरुदेव किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ताली वाजवा सर्वदा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका. ब्रह्मांड चालका सद्गुरुराया नमो नमो. सद्गुरुराया नमो नमो. सद्गुरुराया नमो नमो. किशनगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा. भक्त पालका विश्वंभरा सद्गुरुराया नमो नमो. सद्गुरुराया नमो नमो. सद्गुरुराया नमो नमो. भूत पिशाच निवारका करणे बाधा संहारका. सकल दुःख हरता सद्गुरुराया नमो नमो. सद्गुरुराया नमो नमो.
हरी उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, ओघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला विठाला विठाला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन आणि आमच्या भक्तिमती माता बहिणी, तुम्हा सर्वांच्या आभारयुक्त चरणसेवेचा योग कशा निमित्त सर्वांना ज्ञात आहे. सालाबात नियमाप्रमाणे श्री दत्तप्रभूंच्या या प्रांगणामध्ये, किसनगिरी बाबांच्या या तपोभूमीमध्ये सालाबात नियमाप्रमाणे चालू असलेला हा समर्थ सद्गुरू श्री किसनगिरी बाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव आणि सालाबात नियमाप्रमाणे महाराज हा आपण अतिशय आनंदानं हा उत्सव साजरा करत असतो. पहा महाराज, आता या भूमीचा जर विचार केला तर या भूमीमध्ये खरं तर म्हणजे समर्थ सद्गुरू श्री किसनगिरी बाबांची तपोभूमी आहे. बाबांनी खूप तप या भूमीमध्ये केलेला आहे आणि त्याचप्रमाणे या भूमीचा जर विचार केला तर एक काळ इथला असा होता महाराज की दिवसासुद्धा लोक चोर दिवसासुद्धा इथं याला भेट होते. चांगले तर जाऊ द्या, पण चोर सुद्धा दिवसा इथं येत नव्हते. एवढं भयानक वातावरण इथं होतं महाराज. परंतु परमपूजनीय आदरणीय बाबांच्या पराकष्टाने या भूमीला प्रत्यक्षात मला असं वाटते मेल्यानंतर स्वर्ग पाहू नका. मेल्यानंतर कोण स्वर्ग पाहिला? आपण सहज लिहितो त्या फोटोवर महाराज, मेल्यानंतर स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी. महाराज मेल्यानंतर स्वर्ग पाहण्यापेक्षा अहो बाबांनी स्वतःच्या पराकष्टाने प्रत्यक्षात स्वर्गच या महाराष्ट्रामध्ये उतरवलेला आहे, ते म्हणजे देवगड भूमी. विठाला विठाला विठाला. देवगड भूमीमध्ये आल्यानंतर मला असं वाटते महाराज की प्रत्यक्षात आपण जिवंतपणे स्वर्ग पाहू राहिलो. आणि या स्वर्गामध्ये जर विचार केला ना, आता माझ्यासारखे माझ्या मागे असणारे माझे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू, श्रेष्ठ गुरुबंधू माझ्या पाठीमागे उभे आहेत महाराज. आणि यांचा जर विचार केला, या भूमीमध्ये जो वास्तव्य करत असेल, या भूमीमध्ये जो या भूमीशी अनन्य जुटलेला असेल ना महाराज, प्रत्यक्षात मला असं वाटते नाही, खरंच आहे, प्रत्यक्षात तो स्वर्गातला देव आहे. विठाला विठाला विठाला. गंधर्वासारखे गाणारे आहेत, इंद्रासारखे वाजवणारे आहेत महाराज. आणि या भूमीचा जर विचार केला तर या भूमीमध्ये पशुपक्षी असो, हो झाडं जर असो, कोणीही असो, या भूमी ज्यांचा वास करत असतील महाराज या भूमीमध्ये, ते प्रत्यक्षात देवता आहेत, ते देव आहेत स्वर्गातील. विठाला विठाला विठाला. महाराज आमची पहिली वारी होती, म्हणजे नामदेव महाराजांना बाबांना माहीत आहे, ती वारी सखारामपूर ते म्हणजे कार्तिक वारी असायची. सखारामपूर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते श्रीक्षेत्र, पंढरपूर ते श्रीक्षेत्र आळंदी, आळंदीहून निघाल्यानंतर श्रीक्षेत्र देवगड. पहिल्याच वेळेस मी 9वा वर्ग नापास झालो. म्हणजे खरं तर म्हणजे मी तुमच्यासमोर एक बोलतो, मी अळाणी माणूस आवर, मला मराठीसुद्धा वाचता येत नाही. नापास झालो महाराज 9वा वर्ग. 5व्या वर्गापासून मी तिथं शाळा शिकत होतो. 9वा शाळेत चितच नव्हतं महाराज, 1 नंबरचा बदमाश विद्यार्थी मी होतो, त्याच्यामुळे शाळेमध्ये काही चित नव्हतं माझं. मग 9वीपर्यंत कसं तरी बुवांचा मुलगा आहे, बुवासाहेबांचा शिष्य आहे, महाराजांना आपल्या शाळेतल्या मास्तर लोकांना सुद्धा धाक होता, केला नापास कसं करावं. त्यांनी कसा तरी गोटा लोटत नेला महाराज 9व्या वर्गापर्यंत. पण 9वीत आता काय शाळेचं नाव गमावतील पुढे टाकल्यानंतर, त्यांनी 9वीतच थांबून दिलं की महाराज आता तुम्ही थांबा, इथंच आराम करा जरासा. 9वीत नापास झालो. बाबाला राग आला आणि नेमकीच महाराज कार्तिक वारी होती. बाबांनी त्या वारीमध्ये 2 महिन्याची वारी होती महाराज ती, त्या वारीमध्ये मला पाठवलं. आणि त्या वारीमध्ये मी येत असताना एक दिवस आळंदीहून आम्ही निघालो आणि तिथून निघाल्यानंतर नेमकं या श्रीक्षेत्र देवगड भूमीचा मला देवगड भूमीचं दर्शन झालं. आणि ज्या दिवशी मला या देवगड भूमीचं दर्शन झालं ना, मी त्या दिवशी मी समजलो की आज आपण स्वर्गात आलो. प्रतिस्वर्ग जर असेल तर ते देवगड भूमी आहे महाराज. आणि हे बाबांच्या पराकष्टाने झालेली आहे भूमी. आणि प्रत्यक्षात आता या भूमीचा जर विचार केला तर या भूमीमध्ये प्रत्यक्षात दत्तप्रभूचा तर वास आहेच, पण 3 महात्म्यांचा सुद्धा इथं वाद झालेला आहे महाराज. माऊली म्हणतात, मिनले गंगे मुनीचे ओग,
तैसे रसा झाले प्रयाग, म्हणून सुस्नात होतसे जग आगवियेत. जिथं महाराज तीन महात्म्यांचा जर मेळ असेल महाराज, तर ते प्रत्यक्षात भूमी कोणापेक्षा श्रेष्ठ आहे? हा, स्वर्गापेक्षा ही श्रेष्ठ भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल आणि अशा भूमीमध्ये आज गुरुवर्य बुवाजींच्या आज्ञेवरून हे वाकपुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे. मी माझं परम भाग्य समजेल. महाराज, इथं सेवा करण्यासाठी मला असं वाटते ज्ञान तर पाहिजेतच, ज्ञान पाहिजेत असं नाही, पण त्या ज्ञानासोबत तुमची काहीतरी सेवा पाहिजेत. कुठेतरी मी महाराज सखाराम बाबाची तुटकी मुटकी सेवा, काय ढोरं वयाचे काम जरी केले असतील ना, पण तुटकी मुटकी सेवा केली ना, त्या सेवेचं फळ मला इथं आज मला या आसनावर प्राप्त झालेलं आहे. मी माझं परम भाग्य समजेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज गुरुवर्य बुवाजींची तब्येत बरी नसल्यामुळे आणि डॉक्टरांनी त्यांना प्रवासच बंद सांगितलेला 2 महिने, म्हणून त्यांच्या आज्ञेवरून, गुरुवर्य बाबांच्या आज्ञेवरून आज इथं राहण्याचा योग आहे. आणि या भूमीविषयी जेवढं बोललं तेवढं कमी आहे महाराज. खरं तर म्हणजे आज स्वामी समोर असल्यामुळे तसाच घाम येऊ राहिला. काही चुकलं तर मला माफ कर जा. आणि महाराज, खरंच मी एक तुम्हाला सांगतो, आपण सर्व भाग्यवान आहोत. देवगड भूमीमध्ये जे असतील ते तर भाग्यवान आहेतच, पण आम्ही सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. की महाराज, हो, प्रत्यक्षात बाबांना पाहिल्यानंतर मला असं वाटते की मी दत्तप्रभूचं दर्शन घेतलेलं आहे. बाबा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही महाराज. हां, बाबा दुसरे तिसरे नाहीत, बाबा साक्षात दत्तप्रभू आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, मी मी लहानपणापासून बाबाचं दर्शन घेऊन आलो ना, मी बाबाचं दर्शन घेतल्यानंतर मला बाबात फक्त दत्तप्रभूच दिसतात. त्यांना पाहिल्यानंतर माझं अंतकरण महाराज, मी खरंच मला दत्तप्रभूचं दर्शन झालं असं मला माझ्या अंतकरणाला वाटते. आणि ज्या वेळेस बाबांनी त्यांच्या जागेवर त्यांचे उत्तराधिकारी निवडले महाराज, आणि हे सामान्याचं काम नाही बरं. हां, इथं कोणी मला अत्तू खरी चालत नाही, तर मला माफ करत, आमची मराठवाडी आपल्या याच्यातली भाषा आहे वराडातली. इथं येण्यासाठी अनेक जन्मीचं तप पाहिजेत. आणि बाबांचं तप तर आहेतच, आणि बाबा दुसरे तिसरे कोणीच नाही. आपला दृष्टिकोन जर आपल्या दृष्टिकोन जर पद्धतशीर ठेवला ना, तर दुसरे तिसरे कोणीच नसून स्वामी प्रत्यक्षात कोण आहेत? स्वामी प्रत्यक्षात समर्थ सद्गुरू श्री कृष्णगिरी बाबा आहेत. आणि संतांचं कार्य संतच करत असतात. हां, आपल्यासारख्याची का निवड होत नाही तिथं? त्याच्याकरता पुण्य तर पाहिजेतच, परंतु त्यांचं कार्य तेच करत असतात, दुसऱ्याच्यानं कार्य होत नाही. आपल्या घरातली बुडाबुडी ऐकत नाही. राजा बुडा काय म्हणते, बुडी काय म्हणते, तर पोरगं काय म्हणते, माय काय म्हणते, तर बायको काय म्हणते. एवढा मोठा परिवार चालवणं म्हणजे ते साक्षात संतच करू शकतात, इतरांची शक्ती नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा महात्म्यांच्या सहवासामध्ये जर आपण जीवन जगत असू ना, तर आपण स्वतःला भाग्यवान समजा. आज मी इतर अभंग घेण्यापेक्षा मी हाच अभंग निवडला. हां, किती बोलता येईल ते आता सखाराम बाबा, श्रीराम बाबा, गुरुवर्य बाबांना माहीत. परंतु महाराज, आपण खरंच भाग्यवान आहोत. हो, प्रत्यक्षात ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरूची श्रीगुरूची भेट झाली ना, त्यावेळेस ते स्वतःला भाग्यवान समजतात महाराज. हो, दर मुकाम करीत बाबा वारी करत होते. आणि बाबांच्या स्वप्नामध्ये एक दिवस बाबांना स्वप्न पडलं, आणि त्या स्वप्नामध्ये कोणाची भेट झाली? हो, बाबाजी स्वप्नींनी तुकयाला अनुग्रह दिला निज असते. बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. ज्या वेळेस प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबारायांना त्यांचे श्रीगुरु भेटले ना महाराज, त्या दिवशी त्यांना आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात महाराज काय म्हणतात, हो, आज माझ्या भाग्यामुळे मला प्रत्यक्षात संतांचं दर्शन झालेलं आहे. आज माझं भाग्य उदयाला आलं, म्हणून माझ्या जीवनामध्ये आज श्रीगुरूंची भेट झालेली आहे. मान्य आहे, संतांची भेट होणे, श्रीगुरूची भेट होणे सर्वात मोठं भाग्य आहे. परंतु भाग्याचा जर विचार केला तर या मृत्यू लोकामध्ये हा नरदेह प्राप्त होणे हे सुद्धा भाग्य आहे महाराज. माऊली म्हणतात, नरदेह सुद्धा तुम्हाला विशेष भाग्याने प्राप्त होते. म्हणे वस्तू देहा सारखी आली बहुती भाग्य विषकी, मा जाचू का कर्म दिकी पापिया जैसा. 84 लक्ष येऊन ओलांडून हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला, आपण अतिशय भाग्यवान आहोत. परंतु महाराज, या नरदेहाकडे पाहिलं ना, तर याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत, 4 वर्ग आहेत. कसे 4 वर्ग आहेत? तो आता पहिला वर्ग असा आहे महाराज, त्यांना नरदेह प्राप्त झाला. पहिला वर्ग, त्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे, परंतु त्या लोकांना त्या नरदेहाचं महत्त्व कळलेलं नाही. का कळलेलं नाही? खाऊ नाही ते खातात,
पिऊने ते पितात, जिथं जायचं नाही तिथं अद्र जातात. आता अशा लोकांना नरदेव प्राप्त झाला, फायदा काय आहे? काही फायदा नाही महाराज. दुसरा वर्ग असा आहे महाराज, त्यांना नरदेव प्राप्त झालेला नाही आणि या नरद्याचं महत्वही कळलेलं नाही. पशु पक्षी आहेत, पक्षी महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती महाराज. पशु पुण्य पाप काय हे जानती, पशु पुण्य पाप काय हे जानती, उत्तम यारी धावूया, उत्तम यारी धावूया. पशु पुण्य पाप काय हे जानती, पशु पुण्य पाप पशु काय पाप पुण्य जाणती महाराज. महाराज त्या पशु पक्ष्यांना पाप पुण्याचं घेणदेण नाही महाराज. परंतु काही पशु पक्षींचं जर जीवन पाहिलं ना तर एखाद्या मनुष्याला लाजवणार जीवन जगतात. माऊलीसोबत लाखो वारकरी असतात, पण त्या लाखो वारकरीमध्ये माऊलींचे आपले घोडे असतात महाराज. घोडे लाखो लोक त्या त्या घोड्यांचं दर्शन घेतात. काही लोक त्या घोड्याच्या पायाखालची माती घरामध्ये आणतात. का? आपल्या घराचा सुद्धा उद्धार व्हावा, आपल्या कुळाचा सुद्धा उद्धार व्हावा. का? कोणाच्या पायाखालची माती? घोड्यांच्या. आता काही काही लोक जे पाय इथले खराब असतात, तो दिसला की लोकांना त्याला आपल्या अंगणात येऊ देऊ नका, दुरुस्त व्हा. इथले काही काही वाईट जीवन जगतात महाराज. म्हणून आपल्यापेक्षा पशु पक्षी बरे आहेत. हो, आमच्या सखाराम बाबाचा घोडा एखाद्या वेळेला जर वारकरी वाट भुलले ना तर बाबा म्हणायचे, हेंगाळे हो आपल्या घोड्याला पुढे घाला. बाबाची शिवी होती, एक हेंगाळे म्हणत होती, बाबा हेंगाळे हो आपल्या घोड्याला पुढे घाला, तो वाट दाखवील. महाराज घोड्याला पुढे घातल्यानंतर घोड्याने गावाची वाट तर रस्ता तर दाखवाच, पण ज्याच्या घरी मुक्काम आहे त्या घोड्याने जाऊन त्याच्या दारी उभं राहावं महाराज. घोडा सखाराम बाबाचा. हो, सखाराम बाबाच्या घोड्याला एकादश असायची. असा संभ्रम निर्माण झाला महाराज पंढरपुरामध्ये. नेमकी 2 दिवसाची एकादश होती. मग वारकऱ्यांना काही कळत नव्हतं नेमकी एकादश आजची आहे की उद्याची आहे, काही कळत नव्हतं महाराज. मग सर्व वारकरी बाबांकडे गेले आणि बाबांना विचारू लागले, बाबा हो नेमका असा संभ्रम निर्माण झालेला, 2 एकादश आलेल्या आहेत, नेमकी एकादश आजची आहे की उद्याची आहे, काही कळून नाही राहिलं. बाबा म्हणत होते, हेंगाळे एवढी कळत नाही, आपल्या घोड्याला हरभरे दाखवा. आज जर घोड्यानं हरभरा खाल्ला तर समजून चला आजची एकादश नाही, समजायचं आजची एकादश नाही महाराज. घोड्यानं हरभरा खाल्ला ना, पण त्याच्यातही 2 पार्ट्या होत्या. तुम्ही माझा साधुदोरी पार्टी असतात काय, फार कठीण आहे महाराज. त्या 2 पार्ट्या होतात. काही आयुष्यभर साधूसोबत राहतात, मला माफ कर जा. काही आयुष्यभर साधूसोबत असतात पण त्यांना साधूचं महत्व कळत नाही. आणि एक निष्ठा नाष्टीतली असते आणि एक निष्ठावान असते महाराज. 2 पार्ट्या होत्या तिथं. त्यातली दुसरी पार्टी निष्ठा नाष्टी बोलू लागले की काही बाबा मनानच लावतात. अरे इथं जिथं बुद्ध्या माणसाच्या संभ्रमामध्ये पडलेल्या आहेत तिथे एवढं सांगेन का, त्याला बशाची बुद्धी नाही, उठ्याची बुद्धी नाही, त्याला काय खाव याची बुद्धी नाही, ते सांगेन का एकादश आहे. काही लावतात बाबा मतानं. परंतु महाराज जे निष्ठावान मंडळी असतात ना त्यांना बाकी काही घेणं नसते. ते पंढरपुरातल्या टांग्याच्या घोड्यासारखे असतात निष्ठावान लोक. टांग्या चौकातून काढले की रेल्वे स्टेशन काढले की टांगा चौक. त्यांना बाकी काही घेणं नसते. त्यांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं ना की घोड्याले हरभरे दाखवा, घोड्यानं जर हरभरा खाल्ला तर समजून झाला आजची एकादश नाही. त्या निष्ठावान मंडळींना महाराज एका टोपल्यामध्ये हरभरे घेतले आणि घोड्या पुढे ठेवले. घोड्यानं हरभरा लावला खाणं. ते निष्ठा नाचली म्हणे, हे घ्या पा समजते द्यायले लागलं घोडं हरभर खायले. आता एखादं नेमकं समजा आम्हाला एखादं आजची आहे की उद्याची आहे. पण जे निष्ठावान मंडळी होते त्यांना बाकीचं घेणं नाही. आजची घोड्यानं हरभरा खाल्ला ना, बाबांना सांगितलं ना आजची एकादश, घोड्यानं हरभरा खाल्ला म्हणजे आजची एकादश नाही, समजून चालायचं. त्यांनी एखादं धरली नाही महाराज. मग त्या दिवशी मस्त कळण्याच्या भाकरी खाल्ल्या त्यांनी. आमच्याकडे कळण्याच्या भाकरी असतात, फार गोड लागतात त्या. मग मात्र जे निष्ठा नाष्टीतले होते ते संभ्रमामध्ये पडले. काही लावतात बाबा खरंच घोड्याला एखादंच असते काय. त्यानं दुसऱ्या दिवशी महाराज काकडा होऊ दिला. रात्रभर झोपणी लागली त्यांना. दुसऱ्या दिवशी काकडा होऊ दिला त्यांनी. कधी 9 वाजतात, कधी 10 वाजतात आणि कधी आम्ही घोड्याजवळ हरभरी घेऊन जातो. 9 वाजले महाराज. आणि जे निष्ठा नाष्टीतले भक्त होते ते सर्व बाबाच्या चोरून एका टोपल्यामध्ये हरभरे घेतले आणि घोड्यासमोर ठेवले. महाराज तो सखाराम बाबाचा घोडा होता. घोडा सखाराम बाबाचा होता. जसे या लोकांनी सखाराम बाबाच्या घोड्यासमोर हरभरे ठुले, त्या घोड्यानं हरभरे पाहिले आणि घोड्याच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. का? कारण एकादशच्या दिवशी माझ्या समोर हरभरे आले महाराज.
इकडे दिव्य दृष्टीने संत महात्म्यांचं जीवन कसं असते माहिती आहे काय? माऊलींची एक ओवी आहे, विठ्ठल 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 पिशी पण मिरवी काय चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी आवडून. महाराज संत महात्मे तुम्हाला दिसी त्यांची राणीमान साधी असते. आता किसनगिरी बाबांची राणीमान कशी होती? कशी होती? ओहो एक नंबर. गुडघे इथलं धोत्र असायचं, साधी तो फेटा कुकड्या, काही बांध्याचं काही नसायचं. महाराज एवढी साधी राणीमान होती. पण बाबा सामान्य होते का? ते लोकांकरता साधी होती महाराज, पण प्रत्यक्षात देवाचे दत्तप्रभूचे महान भक्त होते, तपस्वी होते महाराज. आणि त्यांना ज्यांनी ओळखलं समजून चला त्यांचं भाग्याचा उदय झाला. विठ्ठल विठ्ठल पिशे पण मिरवी आवडूनी. हो ते जगाला आपलं मोठेपणा दाखवत नसतात. ते आता मोठेपणा आपण दाखवणं असतं. 50-60 म्हशी आहेत, तूच काढणं दूध ते 50-60 म्हशी कोणाला नवी त्यांना. साधू लोकले काय घेते म्हणण्यात जीवनाचा त्याग करतात राजा ते. आणि लोक तेले दाखवतात, ह्या महाराज ह्या आमच्या म्हशी आहेत 50-60, तेले काल दाखवतात दूध पाजाना. काय लोक काय करतील सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज काही पशु पक्ष्यांचं जीवन जर पाहिलं तर एखाद्या मनुष्याला लाजवणारं जीवन जगतात संतांची प्राप्ती झाल्यानंतर, संतांच्या सहवास लाभल्यानंतर. त्याप्रमाणे सखाराम बाबाचा घोडा होता. आणि तिसरा वर्ग असा आहे महाराज, त्यांना नरदेव प्राप्त झालेला नाही, परंतु त्या नरद्याचं महत्व कळलेलं आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आणि चौथा वर्ग असा आहे महाराज, त्यांना नरदेव प्राप्त झालेला आहे आणि या नरद्याचं महत्व कळलेलं आहे. ते या मृत्यू लोकामध्ये येतात आणि इथं आल्यानंतर काय करतात? हो, इथं आल्यानंतर ज्या लोकांना नरदेव प्राप्त झालेला आहे आणि या नरद्याचं महत्व कळलेलं नाही अशा लोकांना ते जाग करतात. जाग उठा जागे भारे आता प्रत्यक्षात ज्या लोकांना हा अमोल किमतीचा नरदेव प्राप्त झालेला आहे ना, परंतु या नरद्याचं महत्व त्या लोकांना कळलेलं नाही, अशा लोकांना संत महात्मे जाग करतात. अमोल किमतीचा नरदी आहे महाराज. किती अमोल आहे सांगू? एक डोळा जर गेला ना आपला तर आपल्याला जशाचा तसा भेटू नाही शकत. मग तुम्ही भारतभर फिरा, कोणाही डॉक्टरकडे जा, त्यांना सांगा 500 एकर जमीन आहे माझ्याकडे, 200-300 म्हशी आहेत, 3-4 JCB आहेत, 50-60 ट्रक आहेत, एवढी माझी इस्टेट आहे, अर्धी इस्टेट तुला देतो, फक्त माझा डोळा जसा होता तसा दे. तो डॉक्टर तुमच्यासमोर हात जोडून उभा राहील आणि तुम्हाला म्हणेन की भाऊ तुमचा जशाचा तसा मी डोळा देऊ शकत नाही, तुम्ही भारतभर फिरा, तुम्ही इंग्लंडमध्ये जा, तुम्ही अमेरिकेमध्ये जा, तुम्ही अजून कोणता देश असेल त्या देशात जा, तुम्ही पाकिस्तानात नका जाऊ. तिथं आहे ते काढून घेतील, तिथं जाऊच नका. बरं विठ्ठल विठ्ठल कोण्याही देशात जा तो डॉक्टर म्हणेन, परंतु तुम्हाला जशाच्या तसा डोळा देऊ शकत नाही. हां, तुम्हाला मी हे जागा भरून देऊ शकतो. एखाद्या वेळेला या जागेवर मी बकरीचा बसवील, मेंढीचा बसवील, गावात जर लोकांचा फारच वाईट नजरेने लोकांना पाहिलेलं असेल तर रानडुकराचा बसवील, पण मी तुम्हाला जशाच्या तसा डोळा नाही देऊ शकत. हां, असा एवढा अमोल किमतीचा नरदेव तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. या नरद्याचं महत्त्व कळलेलं नाही. संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करतात. का जाग करतात? त्यांनी का आपला ठेका घेतलेला आहे काय? नाही महाराज, परंतु बुडत हे जन न देखवी डोळा, म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करतात. अरे बाबा, ज्या संसारामध्ये तू राब राब राबतो, हाडाचे काळ रक्ताचं पाणी दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, तो संसार कसा आहे? तो संसार स्वार्थी आहे, तो संसार मतलबी आहे. किती स्वार्थी आहे हो?
किती मतलबी आहे तो संसार. त्या संसारामध्ये किती मतलबी आहे म्हणजे त्या संसारामध्ये आपली किंमत कुठपर्यंत आहे. त्या संसारामध्ये आपली किंमत कुठपर्यंत आहे. जोपर्यंत आपण त्या संसारामध्ये थैल्या भरून आणतो. थैल्या कशानं आणतो. भाजीपाल्यानं, किराण्यानं. जोपर्यंत आपण थैल्या भरून आणतो ना तोपर्यंत त्या संसारामध्ये आपली किंमत होते. ओ मोठाले आदर करतीनच, याच्यात काही नवल विशेष नाही. लहान लहान मुलं, त्या घरातील लहान लहान मुलं तुमचा आदर करतात. तुम्हाला आवाज द्या लागतात. तुमच्या हाती थैल्या पाळले की आवाज देतात तुम्हाला, अन्न आले, अन्न आले, अन्न आले. आता हे अन्ना कुठपर्यंत असतात. अन्ना कुठपर्यंत असतात. जोपर्यंत अन्नाच्या हातापायात ताकद आहे तोपर्यंत अण्णा म्हणतात महाराज. आणि एकदा का अण्णाच्या हातापायातली ताकद निघून गेली, कमरीची चाबी निघाली. चाबी म्हणजे कोणची, कशाची चाबी. तिजोरीची, नाहीतर संडासची आहे, बाथरूमची आहे, तेच नाही तर कुटाराची चाबी लय असतात, ते काही कामाच्या नाही. तिजोरीची चाबी. जोपर्यंत चाबी तुमच्या कमरीला आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे महाराज. आणि एकदा का चाबी निघली, हातापायातली ताकद निघून गेली ना महाराज, मग तुमची अवस्था काय होते हो. ज्या दिवशी तुमची चालती असते त्या दिवशी आम्ही तुमची भेट घेतो. तुम्हाला म्हणतो अण्णा हो आमच्या सखाराम बाबाची दिंडी चालली पैठणला, चाला ना त्या दिंडीत. एवढं जरी म्हटलं ना अण्णाला तर अण्णा एवढाले डोई करून पाहतात आणि अण्णा बोलायला लागतात, ओ महाराज ते टाळकुटी धंदे तुम्हाला दिले, इकडे आम्हाला पाठ खाजवारी काम पण नाही, आम्हाला ठेवा बापा सालानं. ज्या दिवशी अन्नाची चालती असते महाराज त्या दिवशी अन्नाची पाठ खाजवारी काम पण नसते. पण एक दिवस त्या अन्नाची दशा अशी होती महाराज की अन्नाला माग होतात. मग अण्णाच म्हणतात, मजनाई हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गडू लागले लाळा आणि शंभूड, श्वाना परी गती झाली. मग अण्णा म्हणणारे मग हाळ करायला लागतात कुत्र्यासारखे. आता महाराजांनी खरंच सुंदर प्रमाण दिलं महाराज. आणि संतांची वाक्य हे त्यावेळेस खरेच होती, ते आजही खरेच आहेत. आणि ते जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ते खरंच राहतील. तुम्ही माना अगर नका मानू महाराज, ते खरेच आहेत आणि ते खोटे नाहीत. आता महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. महाराजांचं प्रमाण आहे, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी आले घर तुमको निया. आता खराची पदवी कोण देते हो आणि कोणाला देते हो सांगू तुम्हाला. हो घरातील मुलं त्यांच्यासाठी कितीही कमवा, ते एक दिवस अन्नाले कोंबल कांबल करतील, काही नवल विशेष नाही. पण जिच्यासोबत आपण आयुष्यभर धामीधुमीनं संसार करतो, आयुष्यभर आपण जिचे लाड पुरवतो, आयुष्यभर लाड पुरवतो महाराज आपण आपल्या पत्नीचे, होट पालीस, केस पालीस, नख पालीस, पट्टापोट काय अशीन नशीन. बरं तरुण करत असतील मला माफ कर जा स्वामी समोर आहेत, बुड्या बाडी बा मेकअप करतात. त्या दिवशी शेगावला लग्ना गेलो मी, नवरीन म्हणून एका बुटीच्या हातीच पैसे दिले बा मी. आता मला असं वाटलं ते नवरीनच आहे काय, पैसे काढले तिच्या हाती द्यायला लागलो. ते हसल्यानंतर लक्षात आलं की अरे नवरीन नाही बुडी आहे. आता तिनं मेकअपच तेवढा केलेला होता बाबा, मला असं वाटलं की नवरीनच आहे काय. एवढा आयुष्यभर आपण त्या पत्नीचे लाड पुरवतो महाराज. परंतु पहा महाराज, अवस्था इथली खराब आहे. आपल्या म्हाताऱ्यानं स्वतःच्या पतीनं म्हातारपणात जर 2 बेडके घरात टाकले ना तर स्वतःची पत्नी, स्वतःची अर्धांगिनी, आयुष्यभर जिचे आपण लाळ पुरवतो, कशाची पदवी देते हो, कशाची. आमच्या वराडी भाषेत बोला गध सांगा. आयुष्यभर जिचे लाळ पुरून जर ते गद्याची पदवी देऊ राहिली, संतांच्या वाक्यात हे काही खिशातल्या पुळ्या नाहीत बरं.
संतांचे वाक्यात मला आयुष्यभर जिचे लाळ पुरून जर ते गद्याची पदवी देत असेल तर मला असं वाटतं की यांना किसनगिरी बाबाच्या दरबारामध्ये बाबांची पुण्यतिथी आहे ना, पुण्यतिथी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय अधिकार प्राप्ती होते हो? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी, भाव धरून या. प्रत्यक्षात जगाचा नियंता परमात्मा ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कृपा करते. यांना इतर बायको तुम्हाला गाढवाची पदवी देऊ राहिली तरी मरमर करता. यांना इथं बाबांच्या इथं यांना 2 झाडू मारा ना, इथं सेवा करा ना, तेवढंच तुमच्या पदरात पडेल ना. पण नाही इकडे या वाटत. गाढवाची पदवी, स्वतःची पत्नी गाढवाची पदवी देते, गध्याची पदवी देते. पोरं कोंबल कांबल करतात, पण काही काही बुडे राजा पारा घ्याही वाटत नाही. पोरेनं कोंबल कांबल केलं तरी चालेल, पण घरातच राहतात. इथली भयानक अवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल हरी हो महाराज, या संसाराविषयी आपण कितीही जरी राबलो ना, तर इथं आपल्या भाग्याचा उदय होणारच नाही. मग भाग्याचा उदय होण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? महाराज सांगतात भंगाच्या प्रथम चरणात, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, वही चिंता अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, उजळले भाग्य अवघी चिंता तुम्हाला जर तुमचे भाग्य उदय व्हावं असं वाटत असेल, तुमची चिंता दूर व्हावी असं वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात दत्तप्रभूच्या प्रांगणामध्ये यावं लागेल. किसनगिरी बाबांच्या या प्रांगणामध्ये यावं लागेल. आणि इथं आल्यानंतर किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या किसनगिरी बाबा विजय ग्रंथाचं पारायण आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काकडा आहे. असा आनंद तुम्हाला घ्यावा लागेल. महाराज निश्चितपणे तुमच्या मागच्या सर्व चिंता नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि संतांच्या दरबारात आल्यानंतर महाराज तिथं पळून जरी राहिले तुम्ही, काही करा, काही 2 टाइम फक्त मम्मम केलं तरी बस आहे. तुम्ही तिथं पळून जरी राहिले तरी तुमच्या जीवाचं सार्थक आहे हो. नाथरायांच्या प्रांगणामध्ये गावोबा फक्त पळून राहिले ना, जे फक्त पळून राहिले राजे त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं. नाथबाबांची शेवट कुठे आहे आणि गावोबाची सुरुवात कुठे सांगता येत नाही आपल्याला, वाचणाऱ्यांना सांगता येत नाही. विठ्ठल 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 महाराज. आता याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे उजळले भाग्य आता, आणि दुसरा मुद्दा आहे अवघी चिंता वारली. आता विषय असा आहे महाराज, आता संसारिक लोकांचा जर विचार केला तर संसारिक लोक कशालाही भाग्य समजतात, कशालाही भाग्य समजतात. एखादा जर मनुष्य घराचा पाया खोदत असताना भीतीच्या पायात जर त्याला द्रव्याचा हांडा सापडला तर तो स्वतःला भाग्यवान समजतो. परंतु माऊली म्हणतात धन सापडणं भाग्य आहे काय? तरी निधान जोडावया भाग्य दडिगा धनंजया, परी जोडीले भोगावया विपाव हे. धन चांगलं नाही. उदाहरण दुसरं बघा, एखाद्याला जर मुलगा होत नसला, त्याला जर मुलगा झाला तर तो स्वतःला भाग्यवान समजतो महाराज. परंतु मुलं तर सर्वांनाच होतात. या काळाचा जर विचार केला तर या काळामध्ये त्या मुलांवर चांगले संस्कार असणं अत्यंत गरजेचं आहे. आता आज हे बालगोपाळ टाळ घेऊन उभी आहेत महाराज. खरंच यायचे आई वडील धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची का कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक जगाचा नियंता परमात्मा. आमदार खासदार नाही बरं, ते कधी पोरेल धाब्यावर नेतील सांगता येत नाही, माफ कर जा. पण महाराज गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. खरंच यांचे आई वडील धन्य असतात. का? कारण त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. मुलांवर या काळामध्ये संस्काराची फार गरज आहे. आज जर आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाकले नाही तर अवस्था काय आहे?
अवस्था किती बेकार आहे. रोडचे परमार्थ आपल्याला असं वाटू राहिलं परमार्थ वाढला. बरेच लोक म्हणतात परमार्थ वाढलाच महाराज, पण धाब्याचे आपले रोडचे धाबे किती वाढले त्याच्याकडे थोडं लक्ष असू द्या. आणि धाब्यावर काय म्हातारी दातपळे बुढे जातात काय? सगळा तरुण वर्ग असते महाराज. म्हणून आपल्या मुलांवर या काळामध्ये संस्कार असणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊ मातेचे चांगले संस्कार होते म्हणून स्वराज्य निर्माण केलं महाराज. नाहीतर अवस्था इथली खराब आहे तुम्हाला सांगू. हो, घरामध्ये पैसा आणणारे या काळामध्ये मला माफ कर जा, आज स्वार्थी मायबाप झालेले आहेत. कसे स्वार्थी तुम्ही म्हणसान का हो? माऊली तर म्हणता सकळ तीर्थाची धुरी, आणि तुम्ही म्हणता की मायबाप स्वार्थी झालेले आहेत. या काळामध्ये खरंच स्वार्थी झालेले आहेत महाराज. अवस्था इथली खराब आहे. घरामध्ये पैसा आणणारे मुलं हे आई वडिलाला अतिशय आवडते असतात. तो पैसा कोण्याही मार्गाने आणू द्या, जो मुलगा घरामध्ये पैसा आणतो ना तो अतिशय आवडता असते महाराज. पहा, आमच्या जीवनामध्ये घडलेला विषय. आमच्या अनंत महाराजांचं एका गावाला भागवत होतो. मग एका म्हातारीचा पहिल्या दिवसपासून आम्हाला नांदा होता, महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला. म्हातारीचा काही नंबर लागत नव्हता. मागणी त्या दिवशी म्हातारी आली महाराज. मग ती तशीने आली, घोई कुसून आली आणि जोऱ्यानं भांडण करायला लागले. का हो महाराज, बंद्या गावाला भोवांना आणला, अटी दूध घेऊ द्या, तटी चहा घेऊ द्या, अटी कॉफी घेऊ द्या, तुम्हाला माझं घर दिसत नाही? अनंत महाराजांच्या लक्षात आलं म्हातारी आता प्रेमानं बोलत नाही, चला आता आज म्हाताऱ्याच्या घरी जावंच लागते. गेलो महाराज. म्हातारीनं सुंदर आमच्यासाठी व्यवस्था केलेली होती. घट दुधाचा चहा होता, पार्ली जी होती त्याच्यासोबत. मग घट दुधाचा चहा आणि पार्ल्याची बम खाल्ली आम्ही काही हगिनी केली. मग भरपूर खाणं झालं. मग आता निघा वापस, म्हातारीची इच्छा पूर्ण झाली, चाला. पण मग तू आमचे अनंत महाराज बसली चौकशी कर. आजीबाई, अरे बापरे, 3 मजली मकान आहे तुझं? हो बापा. म्हणे 3 मजली मकानामध्ये तुम्ही 2-4च बाया दिसू? नाही बापा, 3 मुलं आहेत मला, 3 मुलं. आजी 3 मुलं तुला? हो. काय करतात? खूप मोठाले धंदे आहेत त्यांचे. काय धंदे आहेत आजीबाई? खूप मोठमोठाले. पहिला मुलगा माझा मोठा खूप कष्टाळू आहे, खूप कष्ट करते, खूप घरामध्ये पैसा आणते. कशाचा धंदा आजीबाई त्याचा? म्हणे वरलीचा. हा, बर. आता म्हाताराजी सत्य बोलायला लागला. वरली? हो. दुसरा मुलगा काय करते आजी? बापा तोही खूप कष्टाळू आहे, रात्रभर घरी नसते, सकाळी घरी आला की बॅगच भरून आणते नोटेनं. काय करते आजीबाई? पत्ता घेते म्हणे. हा, तो सुद्धा खूप कष्टाळू आहे. बरं. मग त्याचप्रमाणे जसं 2 मुलांचा अनंत महाराजांना विचारलं, तिसऱ्या मुलाचं तसंच अनंत महाराजांनी विचारलं. आजीबाई, तिसरा मुलगा काय करते? तिसऱ्या मुलाचं नाव करून म्हातारी, नाही त्याचं नका विचारू मला, त्याचं नाव माझ्या समोर काढ. अरे आजीबाई, 2 मुलांचं लय चांगलं सांगितलं. नाही. मग तिसऱ्या नाही, मी सांगत नाही. आता म्हातारी म्हणत मी सांगत नाही. आमचे अनंत महाराज म्हणणे, नाही आजीबाई सांग करता कसं तरी म्हातारीनं तोंड हेकुळ केलं महाराज. म्हातारीच्या समोर असेच आम्ही घट दुधाचा चान पार्लीजी खाऊन बसलेलो होतो महाराज. म्हातारीनं कसं तरी तोंड हेकुळं केलं. म्हातारीच्या लक्षात आलं हा फारच जिद्दी आहे, आता याला सांगावंच लागेल. मग कसं तरी तोंड हेकुळं केलं म्हातारीनं आणि आमच्या समोर असा हात केला आणि म्हातारी बोलायला लागली, तिसरा मुलगा म्हणे असा तुमच्यासारखा वाया जायला. महाराज काय अवस्था झालीशी ना आमची. घट दुधाचा चहा घेऊन पार्लेजी खाऊन आम्हाला माहीत असं वाटत होतं की आता बोटं टाका ना इथंच काढून टाका हे दूध, आपलं याच्यातलं दूध पार्लेजी. तिसरा मुलगा असा तुमच्यासारखा वाया जायला, या गावचा त्या गावले फिरते आणि सळेल नारायच्या फळाशिवाय काहीच आणत नाही. सांगा महाराज, जे मुलं तुमच्या कुळाचा उद्धार करतात ते वाया जायलात, आणि जे मुलं तुमच्या कुळाला नरकात नेतात, वरली पत्ता दारू ह्या गोष्टी करून जे मुलं तुमच्या कुळाला नरकात नेतात ते चांगले आहेत? मायबाप स्वार्थी आहेत की चांगले आहेत मला सांगा. माऊली म्हणतात, हो, दारू पिणाऱ्या मुलाच्या हातून जर आपल्या वडिलाचे पिंडदान झाले, वडील देव नाही, साधू नाही, देव जरी असले महाराज तरी त्याला नरकाला जावं लागते. दारू पिणाऱ्या मुलाच्या हातून गंगोदक जरी झाले, ते मध्य भांड आणले, घेऊ नये काही केले विचारी पा, जगाला पवित्र करणारी गंगा माता. त्या गंगा मातेचं तीर्थ जर दारूच्या भांड्यात आणलं तर अपवित्र होते राजे. आता दारू पिणाऱ्या मुलाच्या हातून जर वडिलाचे पिंडदान झाले तर निश्चितपणे त्या वडिलाला नरकाला जावं लागते. म्हणून एवढ्या करताच आपल्या कुळाचा उद्धार व्हावा, म्हणून त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल तर प्रत्यक्षात तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर फक्त संत सेवा करा, निश्चितपणे तुमच्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून
महाराज, आता काही लोक काच्यातही भाग्य समजतात, काही मुलगा होत नाही म्हणून मुलगा झाला की त्याला भाग्य समजतात. आता तिसरा वर्ग असा आहे महाराज, आता हा काळ खूप खराब आहे. चांगल्या चांगलेले बायका भेटून येत राहिल्या, पत्न्या भेटून येत राहिल्या महाराज. 2 आणि 3 एकरावाल्याचं नावच काढू नका, त्याचे दाते पाहिले कोणी उरेल नाही. हा, इथली भयानक अवस्था झाली आहे. आणि या काळात एखाद्याला जर पत्नी भेटली ना, तो म्हणते या काळात माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. सांगायचं तात्पर्य जर झालं ना, तर महाराज एखादी संसारिक वंचित वस्तू अशी प्राप्त झाली म्हणजे जो स्वतःला भाग्यवान समजतो. पण खरा भाग्यवान कोण आहे? खरा भाग्यवान कोण आहे महाराज? निकटवास बरा संता निकटवास भाग्य तरी भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाही. मग महाराज पहा, याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा उजळले भाग्य आता, आणि दुसरा मुद्दा अवघी चिंता वारली. प्रथम आपण दुसऱ्या मुद्द्याचा विचार करू. अवघी चिंता वारली कोण म्हणते हो? असं प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हो, एका ठिकाणी तेच म्हणतात स्वप्नी ती नाही चिंता, मग इथं म्हणतात अवघी चिंता वारली. मग महाराजांकडे अशी कोणती चिंता होती? ज्याप्रमाणे तुमच्या आमच्याकडे चिंता असते तशी आपल्याकडे कोणती चिंता असते? वाढावे संतान, आपल्याकडे एकच चिंता असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हा संसारिक. प्रत्येकाला असं वाटत असते की आपल्याला उत्तम प्रकारचे कपडे असावे, आपण शहाशिवकीपणे राहावं, शिळ्या भाकरी खाय, अशी प्रापंचिक लोकांची अवस्थे. आणि एखाद्या वेळेस का शिळ्या भाकरी खायचा प्रसंग आला तर हा देवाला दोष येतो. याला पारवाळ्याचे ज्ञान म्हणतात. जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ती मुक्ती पाखंड्याची. याचप्रमाणे चार्वकाचं शास्त्र आहे. तो म्हणतो मनुष्याने आलेल्या जीवनामध्ये चैनीने राहावे, यावत जीवम सुखम जीवेत, घृणम कृत्वा घृतम प्रिवेत, भस्मीन भूतस्य देहस्य पुनरागमनम कृता, असं चार्वकाचं शास्त्र आहे. तो म्हणतो मनुष्याने आलेल्या जन्मामध्ये चैनीने राहा, आणि एकदा का चैनीची हवा उत्पन्न झाली की मग वाटेल त्या रीतीने द्रव्य पैसा मिळवण्याची खटपट करतात. चोरी लबाडी अनेक निर्ग मार्गाने संपत्ती मिळवतात. बरं, ते संपत्ती मिळवली तरी रक्षण करण्याची चिंता आहे. पहा महाराज, संपत्ती मिळवताना ही चिंता आहे, आणि जर गेली तर तरीही चिंता आहे महाराज. परंतु नाथबाबा म्हणतात आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे आहेत. त्यांनी दुपारी चारा खाल्ला आणि पाणी पेले की त्यांना दुपारची काळजी नसते, संध्याकाळची चिंता नसते महाराज. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे आहेत. आणि आपला जर विचार केला, आपण सारखी चिंता करीत असतो, माझं कसं होईल, मुलाचं कसं होईल, अशी सारखी चिंता असते महाराज. आणि चिंतेचा जर विचार केला तर एखाद्या वेळेला चिता पुरली, पण चिंता फार वाईट आहे. चिता चिंता समख्यता बिंदू मात्र विशेषता,
सजीव देहते चिंता, निर्जीव देहते चिता. कारण चिता फक्त एकच वेळा माणसाला जाळते, चिंता मात्र माणसाला पावलो पावली जाळते. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल तुम्ही म्हणाल का हो महाराज, तुकोबाराकडे संसाराची मुळी चिंता नव्हती का? कारण की त्यांचे उद्गार आहेत. तुका म्हणी कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. मग महाराजांकडे कोणती चिंता होती हो? महाराजांकडे फक्त एकच चिंता होती, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. ओ ते देवाला सुद्धा प्रार्थना करतात, प्रभू अरे बाबा मला एक वेळ तरी भेट द्या. का न या रे देई भेटी. ते देवाला सुद्धा प्रार्थना करतात की प्रभू मला एक वेळ तरी भेट द्या. हा पहा महाराज, तुकोबाराकडे फक्त एकच चिंता होती. हा मग हा झाला आपला आता दुसरा मुद्दा. आता पहिला मुद्दा असा आहे, उजळले भाग्य आता. मग का हो महाराज? महाराज म्हणतात उजळले भाग्य आता. ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं, संतांचे दर्शन होऊन पांडुरंगाची भेट झाली, त्या दिवसाला आता असे म्हणतात, उजळले भाग्य आता. कारण एखाद्या वेळेला देवाची भेट होईल, एखाद्या वेळेला देवाची भेट होईल. तपे दान व्रते गोविंदू पै भेटे, साधू न भेटे भाग्याविन. साधू भेटण्यासाठी भाग्य पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. हो आता मी एक तुमच्या समोर सोप्या भाषेत बोलतो. इथं बसणारा प्रत्येक वान भाग्यवान आहे. जे यज्ञ या करत असतील ना त्याच्यापेक्षा भाग्यवान आपण का? आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात संतांची भेट झालेली आहे, महान संतांची भेट झालेली आहे. समर्थ सद्गुरू श्री किसनगिरी बाबा आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत. किती भाग्यवान आपण. हा त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य बाबा हो, ज्यांचं नाव आणि नावाप्रमाणे त्यांचं जीवन, ज्यांचं सूर्यासारखं जीवन आहे, प्रत्यक्षात नावासारखं ज्यांचं जीवन आहे बाबांचं, ते असे महान संत आपल्या भाग्यामध्ये आलेले आहेत. प्रत्यक्षात स्वामी बाबा समोर बसलेले आहेत, ते आपल्या भाग्यामध्ये आलेले आहेत. आपण किती भाग्यवान आहोत. आपण आता आपली अवस्था अशी झालेली आहे महाराज, आपण खरंच भाग्यवान आहोत. पण आमच्याकडे एक म्हण आहे, आपल्याला चोप नाही, शेजाऱ्याला झोप नाही. आपलं महत्व आपल्याला कळत नाही, याचं फार दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलंच महत्व आपल्याला कळलं नाही ना, मग अवस्था काय होती माहित आहे? आमच्याकडे एक अजून म्हण आहे, तुमच्याकडे असेल, किती चला भरण दोन्ही पाय बराबर. आपलं महत्व आपल्याला कळत नाही ना महाराज, मग अवस्था इथली भयानक होती. मग ते सांगायची हेच नाही. हा मग किती फिरा तुम्ही, तुका म्हणे फिरेन म्हणजे हे मा खिशातला आणि भवनोनी दमजी रे. मग समोर आहेत त्यांची सेवा करा ना. हा त्यांची सेवा केली तर निश्चितपणे तुमच्या भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगता भंगाच्या दुसऱ्या चरणात, संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला.
संत दर्शनी ह्या लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज प्रत्यक्षात तुम्हाला एक सांगू, देव पाण्यासाठी जाण्याचं कामच नाही. तुम्हाला तुमच्यासमोर मी एक प्रमाण देईल. महाराज यांच्या चरणावर तुम्ही शुद्ध अंतकरणाने फक्त नतमस्तक व्हा. काय होईल हो? समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या चरणावर अंतकरणापासून शुद्ध अंतकरणाने त्यांच्या चरणावर तुम्ही नतमस्तक व्हा. बाबांच्या चरणावर नतमस्तक व्हा. स्वामी महाराजांच्या चरणावर नतमस्तक व्हा. काय होईल? संतापाई माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे तेने भेटे देव आपे जाण्याचं काम नाही. संतापायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपिआप. तुम्ही या संतांच्या चरणात नतमस्तक व्हा. निश्चितपणे देव तुमच्या मागे पुढे उभा राहून तुम्हाला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही तुमचं. पण यांच्या चरणावर तुमचा विश्वास असणं फार अत्यंत गरजेचं आहे. हां, त्यांच्या चरणावर तुम्ही नतमस्तक झाले, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे काही साधक मंडळी महाराजांना विचारतात, काळजी महाराजजी आपण म्हणता की नेमकं ठिकठिकाणी देवाकडे तुम्ही संतांची भेटीची मागणी करता, ठिकठिकाणी देवाच्या संतांच्या भेटी करता, तुम्ही तळमळ करता. काय संतांच्या दर्शनामध्ये असं काय आहे महाराज? तुम्ही ठिकठिकाणी देवाकडे का मागणी करतात? त्याचं कारण आहे. ज्याप्रमाणे ठिकठिकाणी मागणी का करतात त्याचं कारण असं आहे महाराज. विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेनू. तिथं महाराज ठिकठिकाणी मागणी करतात. त्याचं कारण असं आहे की तिथं आपल्या मतानं आपण जर परमार्थ केला ना तर धोका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ठिकठिकाणी तुकोबर आहे देवाकडे मागणी करतात. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मगमी कमळापती तुझं बा नाही कंटाळा पळून राहिलं तै ठाई वैष्णवा संगती सुखवाटी जीवा आणि कमी देवा काय नेनू. त्याचं कारण ठिकठिकाणी मागणी का करतात? कारण महाराज म्हणतात आपल्या मतानं जर परमार्थ केला तर तुमच्या जीवनाचा धोका झाल्याशिवाय राहणार नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला हरी पाटीस रावला तोची धन्य. आणि नाथमारा सुद्धा तेच म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या आपण मती भजता राया अनेक अपाय माझी पडे. एवढ्या करता संतांच्या समागमात असावं. संतांच्या समागमाने परमार्थ करावा म्हणजे तो टिकून राहतो आणि शेवटाला जातो. सर्व संत सांगतात मला संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंते संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ठिकठिकाणी का सांगतात? एक वेळ वसुदेवाची आणि नारदाची भेट झाली आणि वसुदेवांनी सहज नारदांना ब्रह्मज्ञानाबद्दल प्रश्न केला. नारदजी वसुदेवाकडे पाहतात आणि नारदजींच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, का हो एवढा मोठा ब्रह्मविद्येचा पुतळा आपल्या घरी असताना तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान विचारता? त्यावेळेस वसुदेव नारदाकडे पाहतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरू होतात महाराज. आणि ते वसुदेव प्रत्यक्षात नारदजी संग बोलायला लागतात. म्या पूर्वी आराधिले देवराया ते भजन ममता निलिवाया परी लोभ विलो देव माया पुत्र स्नेहा लागुनी. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मजन संगे ब्रह्मज्ञान तोची वंदे माझी चरण म्हणे बालक मी पूर्ण तुझे. उदाहरणार्थ देव मुलगा झाला पण आई बापाला समाधान नाही. का ना वसुदेव म्हणतात जोपर्यंत तुम्ही संत आमच्यावर कृपा करणार नाही तोपर्यंत प्रत्यक्ष जगाचा नियंता परमात्मा आमचा मुलगा जरी असला ना तो आमच्यावर कृपा करू शकत नाही. एवढ्या करता संतांची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. हा पहा. आणि त्यावेळेस प्रत्यक्षात तुकोबाराय म्हणतात की असा हा परमार्थ लाभ रूपी ठेवा मला सापडलेला आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संपुष्ट हृदय पेटी
संपुष्ट त्यावेळेस तुकोबराय म्हणतात असा हा परमार्थ लाभ रूपी ठेवा मला सापडलेला आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठू, हा परमार्थ लाभ रूपी ठेवा, हा अमोल किमतीचा ठेवा. आता मी कुठं ठेवणार? माझ्या हृदय रूपी पेटीत जपून ठेवीन. का हो महाराज, एवढा मोठ्या भगवंताला तुम्ही हृदयात साठवता, आतापर्यंत कोणी साठवलेलं आहे काय? असं तुमच्याकडे कोणचं उदाहरण आहे काय? अनेक उदाहरणं देता येतील. आपल्या रामायणातले हनुमंतराय घ्या, सावतामाळी घ्या. हो, हनुमंतरायांनी प्रत्यक्षात रामप्रभूला सीतामातेला आपल्या हृदयात साठवलेलं होतं महाराज. हो, रामायणातले फक्त हनुमंतरायच नाही, कोणचंही माकड घ्या, कोणचंही वानर घ्या, रामप्रभूविषयी खूप निष्ठा होती हो महाराज, खूप निष्ठा होती. आजी गुरु श्रीराम बाबा मेहुणकर नेहमी करता सांगायचे. बाबा म्हणत होते महाराज, हो रामायणातलं फक्त हनुमंतरायच नाही, प्रत्येक वानर ते रामप्रभूविषयी निष्ठावान होतं. किती निष्ठावान होतो ते त्यांचं त्यामधलं एक जिवंत एक उदाहरण सांगतात. गंधमादन महाराज माकडांची फौज निघाली आणि त्या गँगीमधलं एक वानर मागे राहिलं. मग ते चाललं आनंद आहे, ते वानर मस्त आनंदाच्या भरात चाललं उड्या मारत टुणूक टुणूक, या झाडावून त्या झाडावर, त्या डांगीन त्या डांगीन मस्त उड्या मारत चाललं महाराज. आता ते एकटं वानर पाहिलं महाराज, कोण? कुंभकर्णानं. ती एकटं वानर कुंभकर्णानं पाहिलं आणि त्यांची गच्ची पकडली. गच्ची त्या कोण? कुंभकर्णानं.
एवढ्या मोठ्या कुंभकर्णाने ते लहानसं वानर पकडलं, ते लागलं चिची करायले. त्यावेळेस तो कुंभकर्ण तो बाबू असा, चिची काय करतोस रे? श्रीराम बाबा सांगाय त्यांच्या भाषेत सांगतो तुम्हाला, चिची काय करतोस? तुला मी जीवदान देतो. हा जीवदान? हो जीवदान, पण एक अट आहे. काय अट आहे सांगा? आता जर आपल्याला जीवदान भेटत असेल तर माणूस तो कोणची अट पूर्ण हे करते हो? आपण जर पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलो, तिथं गेल्यानंतर जर त्याने आपल्या बंदूक लावली, म्हणा पाकिस्तान की जे, आपण म्हणू जीवदान देतो पाकिस्तान की जे म्हण, किती वेळा म्हणसान आपण तो जपच करू, जप त्याच्या नावाचा, जीवदान जर भेटत असेल. तसं त्या वानराची गत झाली, तुला जीवदान देतो फक्त एक वेळ मी म्हणीन तसं म्हण. आता ते माकड, त्याला असं वाटलं बापला आपल्याला जीवदान भेटते. सांगा महाराज काय म्हणावं लागते? काहीच नाही, फक्त एक वेळ लंकापती रावण की जय म्हण. महाराज त्या वानरासमोर त्या कुंभकर्णाने लंकापती रावण की जय म्हण एवढं म्हणायला लावलं त्याला. ते माकड होतं निष्ठावान, ते माकड त्याच्या संग बोलायला लागलं, महाराज अहो लंकापती रावण की जय म्हणण्यापेक्षा, जिवंत राहण्यापेक्षा, त्याच्यापेक्षा रामप्रभूचं नाव घेऊन मरण मान्य आम्हाला. कुंभकर्णासंग ते वानर बोलायला लागलं, ते अधिकच लाल झालं आणि त्या कुंभकर्णासंग बोलायला लागलं, महाराज त्या रावणाचं नाव जर माझ्यासमोर काढसान ना, एका चापटीत तुमचं मोवाळलं फिरवेल. कोण म्हणते? ते लांसक वानर. कोणाले? कुंभकर्णाले. आणि मरणाची धमकी कोणाला दाखवतोस? ज्या दिवशी आम्ही आमचा घराचा उमरठा ओलांडला ना, त्या दिवशी आम्ही संपलो. आता आम्हाला रावणाचं नाव घेऊन जगणं मान्य नाही, रामाचं नाव घेऊन आम्हाला मरण मान्य आहे. याला निष्ठा म्हणतात. याला हो खरंच महाराज, या पशुपक्ष्यांकडून आपण निष्ठा शिका हो. माणसं राजे सगळी बुद्धी असताना कधी कुठले चाट देतील, कुकून निघतील, काही सांगता येत नाही. भयानक अवस्था आहे. अरे ते पशु पक्षी सुद्धा निष्ठेनं राहिले. ते बोलायला लागलं, आता आम्हाला रावणाचं नाव घेऊन जगणं आमच्या जीवनामध्ये मान्य नाही, आम्ही रामाचं नाव घेऊन मरण आम्हाला मान्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हनुमंत रायच नाही महाराज, त्यांनी तर आपल्या हृदयात भगवंताला साठवल्याचं होतं. रामायणातलं कोणचे वानर निष्ठेन होतं. आणि तुम्ही जिथं कुठेही असा तुम्ही कुठेही बी तिथं राहत असताना फक्त निष्ठेनं राहा. कोण किती कान भरायचे प्रयत्न केले तर कानात बोये घालत जा. देह जाव अथवा राव, पांडुरंगी दृढ भाव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असं जर जीवन जगले ना, निश्चितपणे तुमच्या जीवनाचं सार्थक होईल हो. म्हणून ज्याप्रमाणे हनुमंतांनी देवाला आपल्या हृदयात ठेवलं, त्याचप्रमाणे सावतामाळी यांनी सुद्धा आपल्या देवाला हृदयात ठेवलं. आणि त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, मी देवाला माझ्या हृदयरूपी पेटीत जपून ठेवीन. कारण की तुका म्हणे आता लाभ नाही या परता. या ठेव्याबद्दल महाराज दोन पुरावे आहेत. पहिला पुरावा आहे श्रुतिवाक्य आणि दुसरा पुरावा आहे शंकराचार्य. यम लब्धवाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरु नापी विचालते. या स्थितीच्या पलीकडे दुसरी स्थिती नाही, या गतीच्या पलीकडे दुसरी गती नाही. असा कोण असेल तर तो एक परमात्मा आहे, तुम्हाला प्राप्त झाला. मग तो त्याला ठेवण्याची जागा एकच आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठू. स्वामी मला माफ करता, मला संस्कृत भाषे म्हणजे बोलणं येत नाही बरं, कारण की एवढा आणि माणूस. आणि कसं आहे माहिती आहे काय, माणसाचं जे वास्तविकता ते लपून ठेवू नये. अज्ञान हे कधी लपू नये. अज्ञान लपून हा सर्वात मूर्खपणा आहे. म्हणून मी शक्यतोवर संस्कृत जास्त कमी वापरतो. माऊलीच्या ओव्या प्रमाणात जास्त देईल, पण संस्कृत जास्त जमत नाही, त्यामुळे चुकण्यापेक्षा फार कमी बोललेलं बरं. मग महाराज या ठेव्यासारखा दुसरा ठेवा नाही. त्या साधक मंडळी पुन्हा महाराजांना प्रश्न करतात, का हो महाराज असा अमोल किमतीचा ठेवा तुम्हाला कसा सापडला, काय किमतीचा घेतला? त्यावेळेस महाराज म्हणतात, अरे बाबा हा जुना ठेवा आहे, नवीन नाही. जुनाट जुगादीचे नाणी बहुत काळाची ठेवणी. असा जुना ठेवा मला भावाने प्राप्त झाला. म्हणून देवाकरता फक्त काय पाहिजेत? भाव पाहिजेत. दुसरं तिसरं काही लागत नाही. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार शिवित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. देवासाठी फक्त भाव पाहिजेत. महाराज सांगता भंगाच्या शेवटच्या चरणात,
होता ठेवा तुझ बरे, होता ठेवा तुझ्या भावाचा पडला, तुझ्या भावाचा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, म्हणून देवा करता फक्त भाव पाहिजेत, दुसरं तिसरं काहीच लागत नाही महाराज. म्हणून जिथं कुणी तुम्ही असाल तुम्ही निष्ठेनं राहा, श्रद्धेनं राहा महाराज. निश्चितपणे आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस जगाचा नियंता परमात्मा तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. आपण अतिशय भाग्यवान आहोत. या देवगड भूमीमध्ये आपण बसलेले आहो ना, खरं आपण जिवंत म्हणे स्वर्गामध्ये आहोत. मेल्यानंतर स्वर्ग कोणीही पाहिजे आपण म्हणतो महाराज, हां, परंतु आपण आपल्याला स्वतःला भाग्यवान समजा. आपण अतिशय भाग्यवान आहोत, कारण अशा या देवगड भूमीची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे महाराज बाबांनी पराकष्टांनी या देवगड भूमीला स्वर्गाची एक प्राप्ती करून दिली महाराज. आणि त्याचप्रमाणे 3 वर्ष झाली ते स्वामींकडे सोपवलेले आहे महाराज. आणि ज्याप्रमाणे बाबांचं प्रेम समाजावर आहे ना, त्याचप्रमाणे पहिल्या वर्षी भेट झाली ना स्वामीची आणि माझी, दर्शन झालं ना, त्याच वर्षी मी समजलो की निश्चितपणे महाराज ज्या अर्थी बाबांनी निवड केली ना, ते व्यक्ती सामान्य नाही, ते प्रत्यक्षात ते व्यक्ती सामान्य नाही, ते प्रत्यक्षात किसनगिरी बाबाच आहेत आणि तेच सांभाळू शकतात. दुसरं अन्यथा आपल्यासारख्याची अवस्था नाही. ज्या दिवशी श्रीराम बाबांनी प्रत्यक्षात बाबांची निवड इथं केली ना, का केली हो? कारण की श्रीराम बाबाला माहीत होतं की बाबाच फक्त
इतरला सांभाळ करू शकतात दुसरं नाही करू शकत महाराज. आज तुम्ही पहा, आज आमच्या सखारामपूरला सुद्धा येऊन पहा, एवढं मोठं दिव्य भव्य मंदिर, म्हणजे बाबांनी सुद्धा, गुरुवरे बुवाजींनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलं. एवढं मोठं महाराज त्या मंदिराचा जीवनोद्धार केला संस्थांचा. तेच नाही तर जळगावला खूप मोठं गजानन महाराजांचं मंदिर बांधलं, मंगल कार्यालय जळगावला आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरला सुद्धा खूप मोठा मठ आहे, आळंदीला खूप मोठी जागा आहे, आणि आमचा सुद्धा सांभाळ करतात महाराज. बाबा हो, माझ्या आईला कॅन्सर झाला, एकरभर वावर माझ्या बाबांनी त्यांच्या मित्राच्या नावानं करून दिलं. 15 वर्षाच्या अगोदर 7 आपले एकरभर वावर किती हजारात? 40,000. तो काही देत नव्हता, बाबासंग भांडत होता, तो देत नव्हता महाराज. बाबांनी माझ्यासाठी फक्त एक शब्द बोलले, भाऊ तुमचं चांगलं होईल, तुमचं चांगलं होईल, जमीन देऊन द्या. एका शब्दात महाराज, हो जिथं पैसा काम करत नाही तिथं त्यांचे शब्द काम करतात. म्हणून अशांची कृपा आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे. हे महात्म्य आपल्या भाग्यात प्राप्त झालेलं आपण अतिशय भाग्यवान आहोत. गुरुवरे बाबा आहेत, गुरुवरे गोपाळ बाबा आहेत, त्याचप्रमाणे गुरुवरे बुवाजी आहेत. आपण अतिशय भाग्यवान आहोत. त्यांच्या सहवासात आपलं जीवन चाललं महाराज. याच्यापेक्षा अजून कोणतं तप पाहिजेत? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. फक्त त्यांच्याजवळ राहत असताना निष्ठेनं राहा, श्रद्धेनं राहा, इकडे तिकडे पाहू नका, त्यांच्या चरणाशी राहा महाराज. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता. गिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज